हॅलो स्टुडंट्स, मी जयेश. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल जयेश पाथफाइंडर वे टू सक्सेसमध्ये आपलं स्वागत करतो. जवाहर नवोदय विद्यालय एंट्रन्स एक्झाम क्लास 6 अँड क्लास 9 ह्याबद्दलच्या सर्व इम्पॉर्टंट माहिती जाणून घेण्याकरिता आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवोदय विद्यालयाची हिस्ट्री, NVSचे फाउंडर कोण आहेत, नवोदय विद्यालय एंट्रन्स एक्झामचा सिलेबस, पेपर पॅटर्न आणि एक्झामबद्दलच्या इम्पॉर्टंट थिंग्स ज्या स्टुडंट्सने लक्षात ठेवायला पाहिजेत ते सांगणार आहे. सगळ्यात आधी बघूया NVSची हिस्ट्री. नवोदय विद्यालय समिती एस्टॅब्लिश्ड इन इयर 1986 by Indian government as a part of the national education policy. The idea of Jawahar Navodaya Vidyalaya, conceived by former Prime Minister of India Rajiv Gandhi. As per the policy of the government, one JNV was to be established in each district of country. There are approximately 700 Navodaya Vidyalayas all over India. Jawahar Navodaya Vidyalaya is CBSE board school with residential type of campus. Many of you don't know that what is residential campus. Residential campus is nothing but normally a school has an academic block, residential blocks for both students and staff with playground and mess. Jawahar Navodaya Vidyalaya provide education from class 6 to class 12. Each year 80 talented students are selected through एंट्रन्स एक्झाम. ही झाली जवाहर नवोदय विद्यालय बद्दलची इन्फॉर्मेशन. आता आपण बघूया की जे स्टुडंट्स जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इंटरेस्टेड असतात त्यांना जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ॲडमिशन कसा मिळेल. ईच इयर नवोदय विद्यालय समिती कंडक्ट्स एंट्रन्स एक्झाम फॉर 5th class student in January month. Students who qualify this examination will get admission in Jawahar Navodaya Vidyalaya of same district. आता आपण बघूया एंट्रन्स एक्झामचा पॅटर्न. एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह टाईप मेथडची असते. ऑब्जेक्टिव्ह टाईप मीन्स क्वेश्चन पेपर and answer sheet is separate. Each question has 4 options. Options A, option B, option C and option D. स्टुडंट्सला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करून तो ऑप्शन आन्सर शीटमध्ये ब्लॅक और ब्लू पेनने फिल करावा लागतो. एंट्रन्स एक्झाम 2 अवर्सची असते. एक्झाम पेपरमध्ये टोटल 80 क्वेश्चन्स असतात. एक्झाम टोटल 100 मार्क्सची असते. ईच क्वेश्चन कॅरी 1.25 मार्क्स. देअर आर 3 सब्जेक्ट्स इन नवोदय विद्यालय एंट्रन्स एक्झामिनेशन. फर्स्ट सब्जेक्ट मेंटल ॲबिलिटी टेस्ट, that is reasoning. Second subject mathematics. Third subject language, that is English. आता आपण ही तीनही सब्जेक्ट्स डिटेलमध्ये बघूया.
मेंटल ॲबिलिटी टेस्ट सेक्शनमध्ये टोटल 40 क्वेश्चन असतात. ह्या सब्जेक्टमध्ये टोटल 10 चॅप्टर्स आहेत. प्रत्येक इयरच्या एक्झाममध्ये 4 क्वेश्चन्स प्रत्येक चॅप्टरमधून विचारले जातात. मेंटल ॲबिलिटी टेस्ट सेक्शनला टोटल 50 मार्क्स असतात. ईच क्वेश्चन कॅरी 1.25 मार्क्स. आता आपण मेंटल ॲबिलिटी टेस्टचे 10 चॅप्टर्स बघूया. फर्स्ट चॅप्टर ऑड मॅन आउट. सेकंड चॅप्टर फिगर मॅचिंग. थर्ड चॅप्टर पॅटर्न कंप्लीशन. फोर्थ चॅप्टर फिगर सिरीज कंप्लीशन. फिफ्थ चॅप्टर ॲनालॉजी. सिक्स्थ चॅप्टर जिओमेट्रिकल फिगर कंप्लीशन. सेवन्थ चॅप्टर मिरर इमेज. एट्थ चॅप्टर punched hold pattern, that is folding unfolding. Ninth chapter space visualization. 10th chapter embedded figure. Now second subject, that is mathematics. मॅथमॅटिक्सच्या सेक्शनला टोटल 20 क्वेश्चन असतात. ह्या सब्जेक्टमध्ये टोटल 15 चॅप्टर्स असतात. प्रत्येक इयरला एक्झाममध्ये 1 or 2 क्वेश्चन्स प्रत्येक चॅप्टरमधून विचारले जातात. मॅथ्स सेक्शनला टोटल 25 मार्क्स असतात. ईच क्वेश्चन कॅरी 1.25 मार्क. आता आपण मॅथ्स सब्जेक्टचे 15 चॅप्टर्स बघूया. फर्स्ट चॅप्टर नंबर अँड नंबर सिस्टीम. सेकंड चॅप्टर 4 फंडामेंटल ऑपरेशन्स ऑन होल नंबर. थर्ड चॅप्टर फ्रॅक्शनल नंबर अँड 4 फंडामेंटल ऑपरेशन्स ऑन देम. फिफ्थ चॅप्टर फॅक्टर्स अँड मल्टिपल्स including their properties. Fifth chapter LCM and HCF of numbers. Sixth chapter decimals and fundamental operations on them. Seventh chapter conversion of fractions to decimals and vice versa. Eighth chapter measurement of length, mass, capacity, time, money, etc. Ninth chapter distance, time and speed. 10th chapter approximation of expressions. 11th chapter simplification of numerical expressions. 12th chapter percentage and its applications. 13th chapter profit and loss. 14th chapter simple interest. 15th and last chapter of maths perimeter, area and volume. आता आपण थर्ड सब्जेक्ट बघूया. लँग्वेज इंग्लिश. लँग्वेजच्या सेक्शनला टोटल 20 क्वेश्चन असतात. इंग्लिशचे टोटल 4 पॅसेज एक्झाममध्ये असतात. ईच पॅसेज विथ 5 क्वेश्चन्स. लँग्वेजला टोटल 25 मार्क्स असतात. ईच क्वेश्चन कॅरी 1.25 मार्क. आता आपण एंट्रन्स एक्झामबद्दलच्या इम्पॉर्टंट थिंग्स माहिती करूया, ज्या स्टुडंट्सने एक्झामसाठी लक्षात ठेवायला पाहिजे. फर्स्ट थिंग, स्टुडंट कॅन चूज मीडियम ऑफ एक्झामिनेशन ॲज पर देअर कन्व्हिनियन्स, दॅट इज इंग्लिश, मराठी, हिंदी. सेकंड थिंग, स्टुडंटने
जो पेपर मीडियम चूज केला असेल पेपर त्याच लँग्वेजमध्ये राहील. फॉर एक्झाम्पल इंग्लिश मीडियमला इंग्लिश लँग्वेज, मराठी मीडियमला मराठी लँग्वेज, हिंदी मीडियमला हिंदी लँग्वेज. थर्ड थिंग, टू क्वालिफाय द एक्झाम स्टुडंट हॅज टू पास इन ऑल 3 सब्जेक्ट्स. फोर्थ थिंग, for every correct answer student will get 1.25 mark. For every wrong answer student will not get any mark. Sixth, there is no minus marking or negative marking in the exam. Seventh important thing, students should use only black or blue ball pen in the exam. स्टुडंट्स, तर ही झाली जवाहर नवोदय विद्यालय एंट्रन्स एक्झामिनेशन क्लास 6ची संपूर्ण इन्फॉर्मेशन. स्टुडंट्स, तुम्हाला जर काही क्वेश्चन्स विचारायची असतील तर ते मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून क्वेश्चन विचारू शकतात. मी तुम्हाला तुमच्या कॉमेंट्सची आन्सर नक्कीच देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.